हॅलो स्टुडंट, आज सौरव सर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हॉट इज स्पीड. स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचा फॉर्म्युला काय आणि एक एक्झाम्पल सुद्धा आपण घेणार आहोत. त्यामुळे हसत खेळत जर शिकायचं असेल सायन्स तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, सो स्पीड काय असतं, व्हॉट इज स्पीड. तो स्पीड जे आहे त्याचा आपल्याला लगेच इथे फॉर्म्युला दिसतोय, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किती डिस्टन्स, किती अंतर जाते आणि किती टाइममध्ये जाते त्याला आपण म्हणतो स्पीड. तर आपण त्याच्यावरून स्पीड काढू शकतो. आता एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला आणखीन परफेक्टली तुमच्या लक्षात बसेल. पहिलं एक्झाम्पल आहे अ बॉय रन 100 मीटर. 100 मीटर तो बॉय जो आहे, मुलगा जो आहे तो धावलाय. 100 मीटर म्हणजे इथे काय आहे, तर इथे तो दिलेला आपल्याला स्पीड. त्याच्या आधी हा 100 मीटर इट इज अ डिस्टन्स. त्यानंतर किती, इन 20 सेकंद, 20 सेकंदमध्ये 100 मीटर तो धावलेला आहे. 20 सेकंद काय आहे, टाइम. फॉर्म्युला बघा काय सांगितलंय, कॅल्क्युलेट स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स इथे काय आलेला आहे, डिस्टन्स आलेला आहे 100 मीटर. ओके, यस. आणि याच्यामध्ये 20 सेकंद हा काय झालेला इथे टाइम. तर याला आपण जर डिवाइड केलं तर इथे तुमच्या लक्षात येईल 5 येणार. आणि याचे युनिट काय असणार, तर डिस्टन्स कशामध्ये मोजता आपण, इथे काय मीटर. सो 5 मीटर. टाइम कशामध्ये होता, सेकंद. सो 5 मीटर पर सेकंद हे काय झालेलं आहे, याचा स्पीड झालेला आहे.